आज मी बनवली आहे खूप टेस्टी साबुदाणा खीर. खीर बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूपदा साबुदाणा आणि दूध वेगळे वेगळे होते, एकसंध होत नाही. इथे सांगते त्या गोष्टी लक्षात ठेवा. शाबू 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घ्या. 1.5 वाटी दूध घेतले आहे. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला सतत स्टर करून घ्या. त्यावरती साई येणार नाही याची काळजी घ्या. त्यामध्ये उकळत्या दुधामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून शाबू घातलेला आहे. याला चांगले मिक्स करून घ्या आणि शाबू घातल्यावर याची उकळी निघून जाणार नाही याची काळजी घ्या. 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्या. याच्यामध्ये मी काजू बदामाचे खीस ॲड करून साखर आपल्या चवीनुसार ॲड केलेली आहे. 1 ते 2 मिनिट तो शाबू व्यवस्थित शिजलाय का ते चेक करा. इथे झाली आपली साबुदाणा खीर रेडी. तुम्ही बघू शकता किती मस्त खीर तयार झालेली आहे, एकसंध झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.